श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। स्त्री कामे अतिकामुक, मैथुना परते नाही सुख। येणे भ्रमे काम मूर्ख, स्त्रिया आवश्यक उपासिती। स्त्रीविषयी अतिशय कामुक आणि याच्या पलीकडे दुसरे सुखच नाही अशा आसक्तीने काम मूर्ख झालेले ते स्त्रियांची उपासना अवश्य करतात। या परी मंद बुद्धी कैसे संवादती शब्दी, मनुष्य जन्मे हेची सिद्धी। नाना भोग विधी भोगाव्या स्त्रिया। आणि ते मंदबुद्धी कसे बोलत असतात ते पहा। ते म्हणतात मनुष्य जन्म हीच सिद्धी, अनेक भोग भोगण्यासाठीच स्त्रिया आहेत। जे स्त्री भोगी सद्य सुख, ते त्यागविती ते अतिमूर्ख। वैराग्य मिसे लोक, ठकिले देख महामूढी। स्त्री भोगात असलेले साक्षात सुख हे मूढ लोक वैराग्याच्या मिशाने लोकांकडून टाकवतात आणि त्यांना ठकवतात। सांडूनी गृह भोग अंगना, जया वैराग्ये उद्भट भावना। ते निज कर्मे दंडिले जाणा, नागवुनी वना दवडिले दैवे। स्त्री पुत्र गृह वित्त यांना सोडून ज्यांना उत्कट वैराग्य आलेले असते त्यांना त्यांच्या पूर्वकर्मानेच तो दंड केलेला असतो। त्यांचे दैव त्यांना सर्वस्वी नागवून वनात पाठवते। काय गृहाश्रमी देव नसे, मनवना धावता ती पिसे। साचची देव वनी वसे, तरी का मृग ससेन तरती व्याघ्र। गृहस्थाश्रम्यांच्या घरात काय देव नसतो म्हणून हे मूर्ख वनात धावतात। देव जर खरोखर वनात बसलेला असता तर मग हरिण ससे वाघ इत्यादी पशु का तरून गेले नसते। घालोनिया आसनी, देवो भेटता जरी ध्याने। तरी बकाची पाळिंगणे, कापा तक्षणे नुद्धरती। आसने घालून ध्यानाने जर देव भेटता तर मग बगळ्यांचा समुदाय तत्काळ का उद्धारला नसता। एकांत रहिवास विवरी, तेथची भेटता श्रीहरी। तरी न तरोनिया उंदिरी, कापा घरोघरी चिवताती। एकांतातील गुहेत जर श्रीहरी भेटत असता तर मग उंदरांचा उद्धार तेव्हाच झाला असता। ते घरोघर चूचू करीत का राहिले असते। देवो सर्वज्ञ चोखडा, तेणे पशुपक्षिया केला जोडा। तोही लोकी मानूनिया वेडा, त्यागाचा गाढा पाडिला मोळा। देव मोठा सर्वज्ञ जर आहे तर त्याने पशुपक्ष्यांची जोडपी कशाला उत्पन्न केली असती, पण त्यालाही लोकांनी वेडा मानून सर्वस्वाचे मोठे अवडंबर माजवले आहे। आनंदा उपस्थ एकायतन, हे देवाचे वेद वचन। तेही न मानूनी अज्ञान, त्यागाचे संपूर्ण मांडिती बंड। समुद्र जसा सर्व जलांचा आधार त्याप्रमाणे उपस्थ इंद्रिय हे सर्व आनंदाचा एक आधार आहे असे म्हटले आहे। हे देवांचे वेद वचन आहे, पण तेही मिथ्या मानून त्यागाचे मोठे बंड माजवतात। मैथुनी परम सुख, देवेची रचिले देख। तेही त्यागोनिया मूर्ख, वीतरागे लोक संन्यासी होती।
देवानेच स्त्री संगात परमसुख ठेवले असून मूर्ख लोक त्याचा त्याग करतात आणि आसक्ती सोडून संन्यास घेतात. जे जगा माझी केवळ पिशी, ते स्वये होती संन्यासी. देवे दंड देऊनी त्यासी, लाविले भिकेसी दारोदारी. जे जगात मूर्ख असतात तेच संन्यासी होतात, पण मागून त्यांना स्त्री ताप पीडा देतो आणि भीक मागूनही पोट भरत नाही. त्यागोनिया निज स्त्रियेसी, कर्मत्यागे होती संन्यासी. तो स्त्री शाप बाधी त्यासी, मागता भिकेसी पोट न भरे. स्वस्त्रीचा त्याग करून कर्मत्यागाने जे संन्यास घेतात त्यांना दारोदार भिक्षा मागत फिरण्याची देव शिक्षाच करतो. हातावरी पावले दंड, खांडमिशा केले मुंड. हिंडती भगवी गुंड गुंड, हा स्त्री शापे वितंड विटंबू केला. हातात दंड घेतात, दाढी मिशी काढून टाकतात, भगवे वस्त्र गुंडाळून हिंडतात. स्त्री शापामुळे ही त्यांची विलक्षण विटंबना होते. घेऊन या दोही हाती, उदंड गांडीसी लाविती माती. त्रिकाळ जळी बुडविजती, ऐसी स्त्री शापे ख्याती लाविली त्यासी. स्त्री शापामुळेच ते दोन्ही हातात माती घेऊन ती शरीराच्या निरनिराळ्या भागाला लावतात. दिवसातून 3-3 वेळा पाण्यात बुडी मारतात. लंगोटी लाविली गांडीसी, झोळी लाविली हातासी. त्याही वरी दंड देऊनी त्यासी, स्त्री शापे संन्यासी लाविले भिके. लंगोटी नेसतात, हातात झोळी आणि त्याच्याही वर दंड घेतात. याप्रमाणे शापाने संन्याशांना भीक मागण्यास लावले आहे. स्त्री सुखा परते नाही सुख, स्त्री त्यागा परता नाही दोख. हेची नेणोनिया मूर्ख, दंडिले अनेक वैराग्य त्यागे. स्त्री सुखासारखे सुख नाही आणि स्त्री त्यागासारखा दोष नाही, हे न जाणता अनेक मूर्ख वैराग्य आणि त्याग यांच्याकडून दंडिले जातात. स्त्री संगे वीण विविध भोग, ते जाणावे अति उद्वेग. निज भाग्ये जे सभाग्य सांग, ते स्त्री योगे भोग भोगिती नाना. स्त्री संगा वाचून जे इतर भोग ते सर्व मोठे उद्वेगच आहेत असे समजावे. जे निज भाग्याने मोठे भाग्यवान असतात तेच स्त्री बरोबर विविध भोग भोगतात. हेची देवाचे प्रसन्न होणे, जे सदा इष्ट भोग भोगणे. ते भोग जेणे त्यागणे, तेची क्षोभणे देवाचे. नेहमी इष्टभोग भोगणे हाच ईश्वराचा प्रसाद आणि भोग त्याग हा ईश्वराचा कोप होय. स्त्री आदी भोग त्यागिले रोकडे, पुढे निज मोक्ष हे वचन कुडे. या परी भोळे लोक बापुडे, वैराग्यवादे पुढे नाडिले येथ. स्त्रियांचे साक्षात भोग टाकून पुढे आता मोक्ष होणार आहे हे वचनच मुळी खोटे आहे. याप्रमाणे धूर्तांनी वैराग्यवादाने गरीब बिचाऱ्या भोळ्या लोकांना नागवले. ऐस ऐसिया अनुवादा, करीती परस्परे संवादा. म्हणती त्यागाची बुद्धी कदा, आम्हासी गोविंदा देऊ नको. या प्रकारची चर्चा ते आपसात करतात आणि म्हणतात की हे गोविंदा, त्यागाची बुद्धी आम्हाला कधी देऊ नकोस. त्याग करोनी भीक मागणे, या परीस भले मरणे. मुक्ती देखिली नाही कोणे, आपदा भोगणे जग देखे. त्याग करून भीक मागण्यापेक्षा मरण पत्करले.
मुक्ती कोणी पाहिली नाही, पण संन्यासानंतर होणारे दुःख मात्र सर्व जगत पाहते. कोणासी तरी मुक्ती कोठे तरी देखी जेती, तरी ते साच मानू येती, मिथ्या वदंती वैराग्य त्यागा. अहो, कोणाला मुक्ती मिळालेली तुम्ही कुठे पाहिली आहे का? ती जर पाहिली असेल तर ती खरी मानता येईल, पण हे मूढ वैराग्य आणि त्याग खोटाच सांगत सुटतात. ऐशी सदा त्यागाची करुनी निंदा, भोग भोगावे म्हणती सदा, ऐस ऐशिया आशीर्वादा, देती सदा स्वाध्यायासी. याप्रमाणे त्यागाची निंदा करून नेहमी भोग भोगावे असे ते म्हणतात आणि अशा प्रकारचे आशीर्वाद आपल्या समानशीलास सदा देतात. स्त्री सुख परम मानून स्वये सदा होती स्त्रैण, मग जागृती सुषुप्ती स्वप्न, स्त्रियेचे ध्यान अहर्निशी. स्त्री सुखाला श्रेष्ठ मानून स्वतः स्त्री लंपट होतात आणि मग जागृती स्वप्न सुषुप्ती यात सर्व काळ स्त्रीचेच चिंतन करतात. नाही सद्गुरूचे भजन, नाही वृद्धासी पूजन, नाही अतिथींसी अन्न, स्त्री आधीन सर्वस्वे. सद्गुरूचे भजन नाही, वृद्धांचे पूजन नाही, अतिथींना अन्न नाही, तर सर्वस्वी स्त्रीच्या अधीन होतात. स्त्रियेचे दुखवू नेदी मन, कदानुल्लंघी स्त्रियेचे वचन, नित्य स्त्रियेचे अनुसंधान, सद्भावे उपासन स्त्रियेचे सदा. स्वस्त्रीचे मन दुखवीत नाहीत, तिच्या शब्दाबाहेर कधी जात नाहीत, नित्य तिचेच चिंतन करीत आणि तिचीच उपासना सद्भावाने करीत असतात. नाही कुळदेवता कुळवृत्ती, नाही पिता माता सद्गुरु भक्ती, संपत्ती वोपी स्त्रिये हाती, आपण सर्वार्थी ती अधीन वर्ते. कुळदैवत, कुळाचार, माता पिता, सद्गुरु भक्ती यांना सोडून आपली संपत्ती तिलाच अर्पण करतात. ते स्त्री भोग भोगावयासी, धनार्जन अर्जावयासी, यागू आरंभी जीविकेसी, केवळ दंभेसी उदरार्थ. आणि आपण तिच्या तंत्राने वागत असतात. ते स्त्री भोग भोगण्यासाठी, धनार्जन करण्यासाठी आणि आपले उदरपोषण करण्यासाठी केवळ दंभाने यज्ञ आरंभतात. यागे व्हावी सर्व सिद्धी, हेही नाही दृढ बुद्धी, रोकडिये जीविकावधी, उपाय त्रिशुद्धी हाची केला. यज्ञाने सर्व सिद्धी व्हावी अशीही त्यांची दृढ बुद्धी नाही, केवळ आपली उपजीविका व्हावी म्हणूनच खरोखर त्यांनी हा उपाय योजलेला आहे. यज्ञ दीक्षेची प्रतिष्ठा, तेणे पूज्य होईन वरिष्ठा, अग्रपूजा माझा वाटा, ऐशिया उत्कंठा आदरी यागू. यज्ञ दीक्षा घेतली म्हणजे माझी प्रतिष्ठा वाढेल, त्यामुळे मी वसिष्ठांनाही पूज्य होईन, अग्रपूजेचा मान माझ्या वाट्याला येईल अशा उत्कंठेने ते यज्ञाचा आदर करतात. ऐशिया नाना विवंचना, आधी संकल्पूनी मना, मग प्रवर्ते याग यजना, जोडावया धना कृत निश्चयो. अशा प्रकारच्या अनेक विचारांचा मनात संकल्प करून मग यज्ञ करण्यास ते प्रवृत्त होतात. त्यात धन मिळवण्याचाच त्यांचा कृतनिश्चय असतो. न पाहे विधी विधाना, नाही आदरू मंत्रोच्चारणा, न करी अन्न संपादना, कोरडे कणा हवन मांडी. ते शास्त्र विधान पाहत नाहीत, आदराने मंत्रोच्चार करीत नाहीत, अन्न शिजवीत नाहीत, कोरड्या धान्याचेच हवन करतात.
मी यज्ञ करीतो अंगे, ऐसे जगापासी सांगे, आणि तेणे याग योगे, चालवी प्रसंगे जीविका योगू. मी स्वतः यज्ञ करतो असे सर्व जगाला सांगत सुटतात आणि त्या यागावर स्वतःचा योगक्षेम चालवतात. रुवये नेणती विधिविधाना, आणि न पुसती सज्ञाना, परिपशूचिया हनना, प्रवर्तती जाणा शठ नष्ट दंभे. स्वतः शास्त्र विधी जाणत नाहीत, तज्ञांना विचारत नाहीत, पण पशूंचा बळी देण्यास मात्र ते शठ दंभाने प्रवृत्त होतात. मग तेथींचा पुरोडाश, सेविती यथा सावकाश, आम्ही पवित्र झालो निर्दोष, ऐसाही उल्हास लागती करू. त्या यज्ञातील पुरोडाश सावकाश सेवन करतात, आणखी पुन्हा आम्ही पवित्र आणि निर्दोष झालो असा जगात घोष करू लागतात. गौणता आवाहन विसर्जना, तेथ कैची पूजा दक्षिणा, सत्पात्राची अवगणना, करीती हेळणा ज्ञान गर्वे. देवतांचे आवाहन आणि विसर्जन ही सुद्धा जेथे गौण मानली जातात, तेथे पूजा कोणाची आणि दक्षिणा कसली. उलट सत्पात्राला तुच्छ लेखून ज्ञानगर्वाने त्यांची हेटाळणी करतात. केवळ जीविकेच्या आशा, करू लागती पशुहिंसा, आम्ही याज्ञिकया आवेशा, पिटिती ठसा तिही लोकी. केवळ उपजीविकेच्या आशेने पशुहिंसा करतात आणि आम्ही याज्ञिक असा मोठ्या आवेशाने तिन्ही लोकी डंका पिटतात. केवळ जीविकेची दुराशा, अविधी करीती पशुहिंसा, मज दोष होईल ऐसा, कंटाळा मानसा कदा नुपजे. केवळ जीविकेच्या दुराशेनेच अविधीने पशुहिंसा करीत असल्यामुळे त्यात काही दोष आहे हा विचार त्यांच्या मनाला कधी स्पर्शही करीत नाही. या परिवर्तता स्थिती, त्याही वरी झालिया संपत्ती, तै गर्वाचा भद्र जाती, तैशिया उन्नती डुलो लागे. अशी स्थिती झाली आणि त्यातच संपत्तीची भर पडली म्हणजे मग तो गर्वाने मदोन्मत्त हत्तीसारखा डुलू लागतो. काल लेंडिये आला लोंढा, वाहवी वाळलिया लेंडा, कामरकटाचिया तोंडा, मदिरेचा भांडा सापडे जैसा. किंवा ओढ्याला पूर यावा आणि त्याने वाळलेले शेण वाहून न्यावे, किंवा माकडाच्या हाती मद्याचे भांडे सापडावे आणि ते त्याने तोंडाला लावावे. तैसा मी एकू ज्ञाता फुडा, म्हणोनी नाचे तडतडा, सज्ञान आम्हा पुढा, कवण बापुडा आन आहे. तसे मीच काय तो एक खरा ज्ञानी असे म्हणून तो स्वैर नाचू लागतो. आम्ही जे सज्ञान त्या आम्हा पुढे दुसऱ्या बापड्यांची काय कथा. ऐशिया ही वरी अदृष्टता, रत्ने मोती लगा वस्तू जाता, गजवाजींद्रियान प्राप्तता, तेणे गर्वे इंद्रमाथा मोचे फेडी. त्यात आणखी जर दैववशात रत्ने, मोत्यांच्या माळा, हत्ती, घोडे, पालखी या ऐश्वर्याची प्राप्ती झाली तर मग काय विचारता. त्या गर्वाने तो इंद्राच्या डोक्यावरही लाथा मारू लागतो. यज्ञी याग स्वाहाकारी, इंद्र आमुची आशा करी, त्याची आम्हाहूनी थोरी, कैशा परी मानावी. अहो, यज्ञात आमच्यापासून स्वाहाकार मिळावा म्हणून इंद्र आशा करीत असतो. त्याची आमच्या पुढे कसली थोरवी आली आहे असे तो समजतो. मग शिष्य सुहृत सज्जनी, परिवारिल्या सेवक जनी, मज समान त्रिभुवनी, समर्थ कोणी असेना.
शिष्य, स्नेही, सज्जन आणि त्यांच्या परिवारातील सेवकजन त्यांच्या पुढे तर माझ्यासारखा त्रिभुवनात कोणी समर्थ नाही अशी प्रौढी मिरवतो. जैशी का काटी भोवती हरळी, तैशी शिष्यांची मांदियाळी. ते महिमेच्या गर्वमेळी, मानी पाया तळी ध्रुव मंडळ. काट्याभोवती जसे गवत उगवते तसा याच्या भोवती शिष्यांचा समुदाय जमतो. या वैभवाच्या गर्वात तो मी ध्रुव मंडळालाही पायाखाली तुडवले असे मानतो. जैसे विंचुवा विष थोडे, परिप्रबळ वेदनेसी चढे. तेवी विद्या थोडी परिगाढे, गर्वाचे पुढे अति भरिते. विंचवाच्या नांगीत विष फार थोडे असते, पण त्याच्या वेदना फार भयंकर. त्याप्रमाणे याला विद्या थोडी असते, पण गर्व मात्र अतिशय असतो. गर्वाचे त्याला भरतेच येत असते. तो अज्ञाना माझी सर्वज्ञता, मिरवी आपुली योग्यता. जेवी अंधारी खद्योता, सतेजता झगमगी. अंधारात जसा काजवा लुकलुक करून चमकत असतो तसा अज्ञ लोकात तो सर्वज्ञ होतो आणि आपल्या ज्ञानाची प्रौढी मिरवतो. अल्पज्ञाता विद्येसाठी, वाचस्पती नाणी दृष्टी. जेवी मुंगी पाखासाठी, गरुडाचे पृष्ठी पाय देवो पाहे. मुंगीला पंख फुटले म्हणजे ती गरुडाच्या पाठीवरही पाय देऊ पाहते. त्याचप्रमाणे हा अल्पज्ञ विद्येच्या मदाने बृहस्पतीलाही तुच्छ लेखतो. निखळ तांबियाचे नाणे, देवोरी घे दामुक्या येसणे. तेणे आपुलेणी दातेपणे, मानी ठेंगणे बळीते. एक पैशासारखे तांब्याचे नाणे द्यावयास तयार होतो आणि त्या आपल्या दातृत्वाने बळीलाही आपल्यापेक्षा कमी लेखतो. कर्णदातृत्वे मानिजे फुडा, तोही न मांडे आम्हा पुढा. प्रत्यही भार सुवर्ण हुडा, उपजे तेणे गाढा दाता कर्णो. कर्णाला मोठा दाता मानतात, पण आम्हा पुढे तोही तुच्छ आहे. कर्ण रोज सुवर्णाच्या मोठ्या ढिगांचे दान करीत असे, त्यामुळे तो मोठा दाता म्हणून प्रसिद्ध झाला. आम्ही निजार्जिते वित्ते, दान देवो सत्पात्राते. मा दातृत्वे कर्णाते, विशेषू येथे तो काही. आम्हीही स्वतः संपादन केलेले वित्त देतो, तेव्हा कर्ण आणि आम्ही यांच्या दातृत्वामध्ये भेद तो काय असे तो म्हणतो. सदा अपकारूची जोडे, त्यासीही अल्प उपकारू घडे. इतुकियासाठी न उकल पडे, सर्वस्व रोकडे बुडवी सदा. त्याच्या हातून नेहमी अपकारच घडत असतो आणि थोडासा उपकारही होतो, पण तेवढ्याने त्याला उमज पडत नाही. तो सर्वदा आपले सर्वस्व उघड उघड घालवीत असतो. एवं अल्पदानासाठी, दातृत्वाचे त्रिकुटी. मेघाच्या परी अति उद्भटी, स्वमुखे उठी गरजतू. याप्रमाणे थोडेसे दान करून दातृत्वाच्या मोठ्या पर्वतावर मेघाप्रमाणे स्वमुखाने मोठी गर्जना करीत सुटतो. बरवेपणाचे नि पांगे, मदनासी विटावो लागे. सौंदर्य माझे नि अंगे, दुजे मज जोगे असेना. आपल्या सौंदर्य गर्वाने तो मदनालाही तुच्छ लेखतो. सौंदर्य काय ते माझ्या ठिकाणीच आहे, दुसऱ्या कोणात नाही असे मानतो. की कावळा बरवेपणासाठी, राजहंसा नाणी दिठी. का आस्वली मानी पोटी, मीही गोमटी सीते परीस.
गाढव आपल्या सौंदर्यापुढे राजहंसालाही तुच्छ मानतो, किंवा अस्वली जशी मनात म्हणते की मी सीतेपेक्षाही गोरी आहे. देवी बरवेपणाचा जाण, थोर चढे देहाभिमान, जेवी देखोनी हिरवे रान, म्हैसा संपूर्ण उन्मादे. त्याचप्रमाणे यालाही आपल्या सौंदर्याचा मोठा अभिमान वाटतो. हिरवे रान पाहून रेडा जसा उन्मत्त होतो तशी त्याची स्थिती होते. यावरी काही एक पराक्रम, केलियान मानी तीनही राम, जेवी गोग्रहणी संग्राम, शौर्य धर्म उत्तराचा. आणि अशा स्थितीत त्याच्या हातून जर का एखादा पराक्रम घडला तर मग काय, तो परशुराम, दाशरथीराम आणि बलराम यांनाही क पदार्थ मानतो. गोग्रहणाच्या युद्धात उत्तराने जसे शौर्य दाखवले तसाच याचा पराक्रम असतो. का अंगीचे नी माझे, रान सोरून मानी दुजे, तैसा बळाचे नि फुंजे, स्वये गरजे मुसमुसी तू. जसा एखादा रणशूर शरीर सामर्थ्याच्या मदाने कोणालाही जुमानीत नाही, तसाच हाही आपल्या सामर्थ्याभिमानाने मुसमुसू लागतो आणि मोठमोठ्यांनी गर्जना करतो. ते आधीच म्हणविती सज्ञान, त्याही वरी याज्ञिक हे महिमान, ते याज्ञिक कर्माचरण, दाविती आपण लोकांप्रती. असले लोक अगोदरच आपल्याला सज्ञान म्हणवतात. त्यात आणखी याज्ञिक असा आपला महिमा वाढावा म्हणून ते यज्ञ कर्म करून लोकांना दाखवतात. आलिया धनिक जनाप्रती, आपुली स्तविती कर्मस्थिती, मग कर्म मुद्रा नाना युक्ती, स्वये दाविती लौकिका. आलेल्या धनिकांपुढे आपल्या कर्मानुष्ठानाचे सविस्तर वर्णन करतात आणि कर्माची अनेक चिन्हे विविध युक्तींनीच लोकांना दाखवतात. ऐशिया ही कर्माचारा, ज्ञातृत्वाचा गर्व पुरा, जेवी दिवा भीतू अंधारा, निघे बाहेरा घुंघातू. अशा प्रकारच्या कर्माचरणाबरोबर त्यांना ज्ञातृत्वाचाही पूर्ण गर्व असतो. त्यामुळे घुबड अंधकारात घू घू करीत जसे बाहेर पडते, तसेच हे अज्ञजनांमध्ये आपल्या ज्ञानाचे महत्व गात सुटतात. अजांचे लेंडोरे पेटे, तेथ ज्योती ज्वाळा कदा नुमटे, परी धुरकटले धुपधुपी मोठे, धुवे थिकटे दिग्मंडळ. बकऱ्यांच्या लेंड्यांचा ढीक पेटला म्हणजे त्यातून ज्वाळा तर एकही निघत नाही, पण धुराने मात्र दशदिशा भरून जातात. या परी नाना दंभोपाधी, अतिगर्वाच्या उन्मादी, अंध जाहली सद्बुद्धी, तो साधू ते निंदी हरिहरांसहित. त्यामुळे विविध दंभोपाधी आणि भयंकर गर्वाचा उन्माद यांनी त्यांची सद्बुद्धी अंध होते. असला याज्ञिक हरिहरांसह साधूंची निंदा करू लागतो. जेवी दाटले नि काविळे, दृष्टी ते करी पिवळे, मग देखो लागे सकळे, आचूड मुळे पीतवर्ण. काविळीने डोळे पिवळे झाले म्हणजे पांढरे पदार्थही पिवळे दिसू लागतात. तेवी निंदोपाधी अतिगर्वी, मंद जाहली प्रज्ञा छवी, मग निर्दुष्टी दोष लावी, शुद्धा ते भावी अतिमलिन. त्याप्रमाणे दुसऱ्याची निंदा आणि अतिगर्व यांनी बुद्धी मंद झाली म्हणजे मग तो निर्दोषावरही दोष लादतो आणि शुद्धांनाही अतिमलिन समजतो. जो योगियांच्या मुगुटी, जाते म्हणती धुर्जटी, त्याची पाहता राहाटी, दिसे शेवटी अतिमंद.
जो योग्यांचा मुकुटमणी आणि ज्याला धुर्जटी म्हणतात त्याचेही वर्तन पाहिले असता तोही शेवटी अतिमंदच ठरतो. रागे उमा घेतली आगी, या लागी याज्ञिकाचे शिरभंगी, सकामू तरी मोहिनी लागी, नग्न लाग वेगी पाठी लागे. उमा रागाने अग्निकुंडात उडी घालते म्हणून शंकर याज्ञिक दक्षाचे शिर तोडतो. हा झाला त्याच्या क्रोधाचा प्रकार. आता कामाविषयी पहावे तर मोहिनीच्या मागे दिगंबर होऊन धावतो. विष्णू सदाचा कपटी, काही न देखो शुद्ध दृष्टी, वृंदापतिव्रता गोमटी, तेणे केली शेवटी व्यभिचारिणी. विष्णू सदाचाच कपटी, त्याच्यात शुद्धपणा काहीच दिसत नाही. वृंदा केवढी पतिव्रता, पण शेवटी त्याने तिलाही व्यभिचारिणी केली. जेथ विष्णू व्यभिचारवासी, ते वृंदेच्या वृंदावना पाशी, जट्याळ गाठ्याळ मिळती राशी, केवी साधुत्व त्यासी मानू आम्ही. आणि जेथे स्वतः विष्णूच व्यभिचाराची राशी बनला आणि तो वृंदेपाशी वृंदावनात अनेक प्रकारचे विलास करीत राहिला, तेथे त्याच्या साधुत्वालाही आम्ही काय मान देणार. साधू मानू सनत कुमार, त्यासीही वैकुंठी क्रोध थोर, शब्दासाठी हरिकिंकर, जय विजय वीर शापिले. बरे, सनत कुमाराला साधू म्हणावे तर त्यालाही वैकुंठात केवढा क्रोध आला. नुसत्या एका शब्दासाठी त्याने जय विजय या नावाच्या वीर हरिकिंकरांना शाप दिला. श्रेष्ठ मानू चतुरानन, तोही निलागची हीन, उमानोवरी देखोन, म्हणता सावधान वीर्य द्रवले. ब्रह्मदेवाला श्रेष्ठ मानावे तर तोही सर्वथा हीन आहे, कारण शंकराच्या लग्नात उमा या नवरीला पाहून सावधान म्हणत असतानाच त्याचे ब्रह्मचर्य ढासळले. नारद ब्रह्मचारी निजांगे, तोही कृष्णदारा स्वये मागे, तो कृष्णे ठकविला तप्रसंगे, साठी पुत्र वेगे स्नानी व्याला. नारद मोठा ब्रह्मचारी, पण तो कृष्णाजवळ त्याची बायको मागू लागला. त्याप्रसंगी कृष्णाने पण त्याला चांगलेच फसवले. स्नान करीत असताच त्याला 60 पुत्र झाले. जाते म्हणती सत्य धर्म, तोही केवळ अधर्म, गोत्रवधाचा संभ्रम, हा पूर्ण अधर्म धर्मासी. ज्याला साक्षात धर्म म्हणतात तोही केवळ अधर्म आहे, कारण त्याला आपल्या कुळाची हिंसा करण्याचा दोष निसंशय लागला आहे. व्यास तरी तो जार पुत्र, तेणेची कर्मे पराशर, द्वेषिया वसिष्ठ विश्वामित्र, अतिमत्सर परस्परे. व्यास तर शुद्ध जारपुत्रच, पराशराच्या जार कर्मामुळेच तो पाराशर झाला. वसिष्ठ आणि विश्वामित्र हे एकमेकांचे शत्रू होते. साधू म्हणो दुर्वास ऋषी, तो छळू गेला अंबरीशासी, पितृद्रोह प्रल्हादासी, साधुत्व त्यासी केवी मानू. दुर्वास ऋषीलाच साधू म्हणावे तर त्याने अंबरीशाला छळले. पितृद्रोही प्रल्हादाला तरी साधू कसे म्हणावे. एवं वाखाणिले पुराणी, तेही साचे न मानती मनी, मा आताचे वर्तमानी, साधू कोणी असेना. याप्रमाणे पुराणांमध्ये ज्यांची स्तुती केली आहे त्यांनाही जर ते खरे साधू मानित नाहीत तर मग वर्तमान समयी त्यांना कोणीच साधू दिसत नाहीत. ऐकोनिया अचाट गोष्टी, ये रे धावती येरान पाठी, एक करीती तोंडपिटी, अतिचावटी उदरार्थ. यात आश्चर्य कसले,
अहो, पुराणातल्या अशा अचाट गोष्टी ऐकून हे धार्मिक लोक शेळ्यांप्रमाणे एकमेकांच्या मागे धावू लागतात. पोटासाठी तेही अशी अचकट विचकट वाचाळता करतात. एक मुद्रावंत आसनी, एक बसती बकध्यानी, परी सत्यमाने मनी, ऐसा साधू कोणी असेना. कोणी मुद्रा लावून आसनावर बसतात आणि कोणी बकासारखे ध्यान करतात, पण आम्हाला त्यात एखादा तरी कोणी खरा साधू असेल असे मुळीच वाटत नाही. ऐशी आपुलियाची युक्ती, साक्षेपे साधू ते निंदिती, साधू असती हे वस्ती, अणुमात्र चित्ती असेना. याप्रमाणे आपल्याच युक्तींनी ते साधूंची आक्षेपपूर्वक निंदा करतात. या त्रिभुवनात कोणी साधू आहेत ही कल्पना त्यांच्या चित्ताला स्पर्शही करीत नाही. जे जे हरीचे पढियंते, ते ते नावडती तयाते, जेवी दाखविता दर्पणाते, क्षोभे निज चित्ते निर्नासिक. हरीचे जे आवडते ते त्यांचे नावडते. ज्याप्रमाणे नकट्याला आरसा दाखवला असता राग येतो, त्याप्रमाणेच साधूचे नाव काढताच त्यांचे पित्त खवळते. ज्या ईश्वराचे निवर्तिजती, तो ईश्वरू आहे हे न मानिती, तो ईश्वर आहे कोणे स्थिती, ऐक तुझ प्रती सांगेन राया. ज्या ईश्वराच्या सत्तेने हे जिवंत राहतात, तो ईश्वर आहे ही गोष्ट त्यांना पटत नाही. पण हे राजा, तो ईश्वर कोणत्या स्थितीत आहे हे मी तुला सांगतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.